वेळेस रोज तो असंच लेट करतो हा पोरे. व्हिडिओ दाखव बरं कशी झाली. ते छान आहे. जेव्हा मला कळलं याने केली त्याच्यानंतर मग मजा नाही आली. सांगा अंगठ्या जर घ्यायच्या ठरल्या एंगेजमेंटच्या लाख रुपये दादा देतात. सो हॅलो गाईज, आता चाललो मी कटिंगला. चल कटिंगला. खूप केस वाढलेले, खूप मोठे झाले, खूप घाण वाटत आहे ते. चलो कटिंगला जाऊ. पहिले गाडी वॉर्मअप होऊ द्यायची कधी पण चालू करताना. पेट्रोल नाही त्याच्यामध्ये, कालच टाकलंय 500 रुपयाचं. चालेल ते थोडे दिवस नाही, थोडे किलोमीटर आपण परत टाकू थोड्या वेळाने. आत्ता इथंच चाललंय मी कटिंगला, तर मग लगेच टाकायची काही गरज नाही. आता इथं चाललोय कटिंगला आमच्या विकी भाऊकडं. तर विकी भाऊकडनं चांगली कटिंग करू आणि मग त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. कारण की खूप केस वाढले, एवढे घाण दिसताय ना, एवढे घाण दिसताय. तर आता कटिंग एकदम छोटीशी करायची, आपले बारीक केस करायची. दिवाळी पण आली, तर हे असं नाही राहायचंय आपल्याला. तर चलो जाते कटिंग को. गाडी झाली वॉर्मअप, निकलते. किती कचरा असतो बा गाडीत, एकदम गाजा. दिवाळीची तयारी चालू आहे सगळीकडे. आमच्या घराला अजून लाइटिंग नाही लावली, तर आता लाइटिंग वगैरे होईल 1-2 दिवसामध्ये. आपण आलोय आपल्या विकी भाऊकडं कटिंगला. छान सलून आहे. तर माझी कटिंग नेहमी इथूनच होती, तर इथूनच करतो आपण कटिंग एकदम प्रॉपर. तर बघू आता कशी कटिंग होती, तुम्ही बघून घ्या एकदा. चांगले वाटते की नाही वाटत. 2 लाखापर्यंत गेलो तर आमचं लग्नांचे कसे होते. 1 तोळा घ्यायचं म्हणजे अर्ध लग्न पण जायला तेवढे. 1 ग्रॅम वाले जे असतात ना, हा छोटे ते नाही, 1 ग्रॅम गोल्ड असतं ना, बाळ वगैरे म्हणून देतात, ते घ्यायचे. सरळ भाड्याने घेऊन टाकायचे. आमचा विषय झाला घरी त्या दिवशी. नाही बरोबर आहे ना, कारण की एवढा खर्च करणं म्हणजे मजा घे काय. एवढं किती जवळजवळ 2-2.5 लाख रुपयाचं फक्त 1 तोळा घ्यायचं. मग त्याला काय 2-2.5 लाख चांगलं लग्न होतं समजा. मग अंगठ्या, आता तुम्ही सांगा अंगठ्या जर घ्यायच्या ठरल्या एंगेजमेंटच्या जरी म्हटलं तर लाख रुपये दादा देतात. 80,000 रुपये. मग काय ते परवडणार आहे आपल्याला. आपल्या सारखे मिडल क्लासला थोडी परवडणार आहे. तसे पण लोक पण असतात काही दिग्गज नाही का. आता माझे काय कस्टमर आहे ना, तर डायरेक्ट त्यांचं एवढ्या जाड चैनी जातात डायरेक्ट. हा डायरेक्ट 3-4 तोळ्याच्या चैनी. नाही नवीन हे नवरदेवाला देताना डायरेक्ट 3-4 तोळ्याचं. किती महाग असं सोनं. मग पण एक आहे की सोनं घेतलं ना तर लोक मोडत नाही. तर आता आपली कटिंग झालेली आहे एकदम छान अशी. तर मग आता पुढं आपल्याला आता रेडी होऊन जायचं आहे एडिटिंगला. तर मग आम्ही तिथं कॅफेवर बसून एडिटिंग करतो. आणि आता मी तुम्हाला चंपू देत आलं, पण मी अजून सेट नाही केले केस. फक्त ते तेल मालिश केली मस्त, हेड मसाज केली ना, खूप छान वाटतं हेड मसाज केलं. तर हेड मसाज केल्यानंतर जे तेल राहिले त्याच्यामुळे असं चंपू दिसतंय. तर मी सेट वगैरे केल्यानंतर चांगलं दिसेल. ऑब्विसली हँडसमच आहे मी, पण दिसतो तर ठीक आहे. आता मी रेडी होतो आणि भेटू आपण परत. आलोय आता घरी. तर हॅलो गाईज, तर मी निघालो आता. तर आता मी चाललो शुभ्याला घ्यायला आणि तिथून मग आम्ही जाऊ कॅफेवर एडिटिंग करायला. तर आमचे जे पेंडिंग वर्क्स आहे ते आम्हाला पूर्ण करायचे. तर आता खूप थोड्या दिवसाचा टाईम राहिला आहे. अरे यार
केलेले आहे आम्ही. तर ते एडिट करायचे तर आम्ही कॅफेवर बसतो एडिट करायला, कारण की ऑफिसमध्ये होत नाही एडिटिंग आणि ऑफिस आहे पण नाही आमचं. तर आम्ही बाहेरच ऑफिस बनवलं आहे कॅफेला, तर तिथं बसतो आणि शूटला जातो तिथूनच. तर आता मी चाललो आहे शुभमला घ्यायला, शुभमला घेतो, कॅफेवर जातो, एन्जॉय करतो. चलो तुम्ही पण चला आमच्या कॅफेवर. हां, तर एक गोष्ट राहूनच गेली, तुम्हाला ही कटिंग कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. कटिंग चांगली आहे की बदलू मी लुक? जर चांगली नसेल तर सांगा, ती बदलून टाकू, आपण दुसरी करू कटिंग. म्हणजे आता नाही केस वाढल्यानंतर नेक्स्ट टाइम बेटर लक नेक्स्ट टाइम. पण मला तर वाटते चांगली, कारण की आर्मी कट आहे आणि आर्मी कट एनी टाइम प्रोफेशनली चांगलीच वाटते. ते केस वाढले होते, खूप भंगार वाटत होते ते. तर आता मी आलोय शुभमच्या इथं. शुभम येतोय, तो आंघोळीला होता की रेडी होत होता काय माहिती, आवाज तर त्याचा आंघोळीचाच वाटत होता. येतोय शुभम, तर थांबलोय त्यासाठी. बसलो आता टाइमपास करत. दरवेळेस रोज तो असाच लेट करतो हा पोरे. टायमाची काही कदरच नाही. टायमाची कदर करायला शिका मित्रांनो. टाईम असेल तर आपण असेल तर टाईम आहे. टाईमची किंमत करायला शिका, माझं एवढंच म्हणणं आहे. टाईम टू टाईम सगळं कामं करा, टाईम टू टाईम सगळं करा, सगळंच टाईम टू टाईम करा. जेवणही टाईम टू टाईम करा, सगळंच. तर मग आता शुभम आला आहे आणि मी तिथं 2-4 पावडे घालले एवढ्या वेळात. काय म्हणता, आता आम्ही निघालो आहे. ते ATMचं थोडंसं काम आहे, ATM एक्सपायर झालं आहे त्याचं. तर आता चाललो आहे आम्ही बँकेत. तर बँकेत तेवढं काम करून मग आम्ही बसू परत एडिटिंगला. आणि एडिटिंग झाली तर मग असतंच आपलं रोजचं काही ना काही टाईमपास रिकामा. तर मग आधी एडिटिंग करू आणि मग नंतर संध्याकाळचा टाईम आपलाच असतो, तर संध्याकाळी टाईमपास करू. दिवसभरच एडिटिंग होईल रे दादा, संध्याकाळी नाही. संध्याकाळी बघू. संध्याकाळीचं असं काही फिक्स नाही, आपलं पण दिवसभर आपल्या एडिटिंग मध्येच टाइम. एडिटिंग मध्ये जातो आमचा टाइम सर. उद्याचं काय ठरलं? उद्याचं काय प्री वेडिंगचं त्यांना पाठवले कॉस्ट्युम, बघू आता ते काय आणतं. आपण तर चांगलेच पाठवले, त्यांनी जर चांगले आणले तर ठीक, नाही तर मग तसं आहे तसंच बघू. जसं आहे तसं. चलो. तर आता आम्ही आलो इथं एडिटिंगला. हा टॅब, हा माऊस, हा लॅपटॉप आणि हे आम्ही. तर बसला आता आमचा कॅफे रोज बसायचा. चार्जिंग पॉईंट वगैरे आहे, चार्जिंग पॉईंट वगैरे लावून मस्तपैकी आम्ही बसतो. आता करू चालू एडिटिंग स्टार्ट केले. तर मी बनवतो आहे पोस्टर, जे आपले पोस्ट करायचे असतात ते कॅनव्हावरच बनवतो आम्ही. तर आमची लेमन टी पण आलेली, मेलन टी. आता आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा अर्धं काम झालं, म्हणजे स्टार्ट केलं होतं. आता किती वाजले? 7 वाजले आणि आमचं पूर्ण काम होत आलं आहे. इंस्टावर पोस्ट पण झालं आहे भरपूरशा. आणि आता आम्ही बसलो आहे, तर टॅब लावला आहे चार्जिंगला तिकडं माझं. आणि मग एडिटिंग ऑलमोस्ट झाली आहे. आता व्हिडिओची पण एडिट झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवा व्हिडिओची कशी एडिट झाली आहे. दाखवतो. ऑडिओ नको लावर का? हे चालू आहे इथं व्हिडिओची एडिटिंग. व्हिडिओ दाखव बरं कशी झाली. फुल कर. अशी व्हिडिओ एडिट झाली मस्त. आता कलर ग्रेड होईलेला एकदम अशी छान मध्ये. तर आम्ही हेच कामं करतो इथं बसून. आता याला कलर ग्रेड, बाकी हे न्यूट्रल फुटेज आहे. ड्रोन शॉट्स वगैरे एकदम प्रॉपर भेटलेत आम्हाला त्या दिवशी. जास्त ऊन पण नव्हतं, एकदम प्रॉपर एडिट झालं. छान झाली, छान. आता आम्ही ही पूर्ण करून निघू आम्ही इथून, पूर्ण एडिट झाल्यानंतर. वैभव, व्हिडिओ कशी झाली? व्हिडिओ छान आहे. जेव्हा मला कळलं याने केली त्याच्यानंतर मग मजा नाही आली. आणि कमेंट तोंड दाखव. अरे कसं आहे ना वैभव सर, कामाला मी खूप घेऊन पॅशनेट आहे माहिती का. त्याच्यामुळे मग जरा आहे ना व्हिडिओ अशी बनली ना की समोर कस्टमरचा रिव्ह्यू पण खूप चांगला आहे. हेच जर तू तुझ्या करिअरला घेऊन पॅशनेट असताना, मग मी करिअरला घेऊनच पॅशनेट आहे मित्र. माझं करिअरच आता आहे. चांगली गोष्ट.
मला पण शिकव. हे आमचे तुला पण जॉईन करायचंय का? हे आमचे सिनेमॅटोग्राफर जे फक्त आणि फक्त विविड मध्ये व्हिडिओज आणि फोटो हा. आणि ते पण आयफोन वाले. आयफोन वाले हे 12 Pro. 12 Pro मध्ये नो लॉग नो काय. फक्त आणि फक्त विविड मध्ये व्हिडिओ लागते. हो, आमच्यासारख्या लोकांना म्हणजे काय कलर वरदान आहे. कलर ग्रेडिंग वरदान कलर ग्रेडिंग असते ती तेव्हा. अरे विविड म्हणजे त्यांच्यासाठी वरदान आहे. वरदान वर्ग स्वर्ग डायरेक्ट. वरदानच आहे. आणि मी आतापर्यंत खोटं बोललो मी, आता खरं बोलतो. मला बिलकुल नाही आवडली. कट कर ये कट होना चाहिए ते कटच आहे. कट. तर गाईस आता आम्ही निघालोय घराच्या रस्त्याला. तर आता घरी जाऊ. व्हिडिओ एडिट झाली पूर्ण आणि आता आजचा डे तर असाच गेला पूर्ण एडिटिंगमध्ये. कुठं जाता पण नाही आलं. अजून दिवाळीची शॉपिंग बाकी आहे, कपडे घ्यायचे बाकी आहे. तर मग आपण उद्या तर प्री वेडिंग आहे. तर परवा जमलं तर जाऊ कपडे घ्यायला, कारण की दिवाळी खूप जवळ आली आणि कपडे घेतलेले नाही अजून. शॉपिंग बाकी आहे, फटाके घ्यायचे, भरपूर अशा गोष्टी आहे. तर मग घरी पण थांबावं लागलं आता थोडे दिवस. तर चला आता या ब्लॉगचा एंड करू. तर उद्या परत भेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करा. कमेंट पण करा. आम्हाला असंच बघत राहा. आमचे बघचोद ब्लॉग बघत राहा. असेच बघचोत ब्लॉग येत राहतील. काही नाही, तुम्हाला शिकायला पण भेटेल त्या गोष्टींमधून आणि आता टाइमपास पण करायला भेटेल. काय टाइमपास चालतो आमच्या लाईफ मध्ये. टाइमपास नाही म्हणतायत, काम टाइमपास सगळं चालतं. फन सगळं. तर मग कंटिन्यू बघत राहा. फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्यांना बघायचं त्यांनी बघा, बाकीच्यांनी नका बघू. चला बाय.